गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। चंद्रमा करीतो उबारा गे माये, नलावा चंदनू अंगीन घाला विंजणू वारा। हरिविन शून्य शेजारू गे माये, माझ्या जीवीचे तुम्ही का होनेना। माझा बळ्या तो पंढरीचा राणा ओ माये। नंद नंदन हा घडी घडी आना, नंद नंदन हा घडी घडी आना। तया विण वाचते प्राण ओ माय। बापर खुमा देवी मरो विठ्ठलो गोविंदो, अमृत पान गे माये। माझ्या जीवीचे तुम्ही का होनेना, माझा बळीया तो पंढरीचा राणा ओ माय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वकादिं, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमः परमहंसाय स्वादितकमलचरणचिन्मकरन्दाय, भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय। पांडुरंगाकार प्रथम सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। बंसी विभूषित करा नवनीर दाभा, पीतांबरा तरुण बिंब फला पूर्णेन्दु सुंदर मुखा, दरविंदनेत्रा। कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। नमो सद्गुरु तुमया ज्ञानदीपा, नमो नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति।
कृष्ण वेधियले विरहिणी बोले चंद्रमा करीतो उभा रागे माये न लावा चंदनू अंगीन घाला विंजणू वारा हरिविन शून्य शेजारुगे माये. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरता निवडलेली जी गवळण आहे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबारायांच्या अभंग गाथेतील विरहिणी प्रकरणामध्ये असलेली वृंदावन धामामध्ये गोकुळामध्ये किंवा ब्रजधामामध्ये गोपी भावाला प्राप्त झालेल्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या विरहाने अंतःकरणामध्ये झालेला जो आमूलाग्र बदल आहे तो आमूलाग्र बदल ज्ञानोबारांनी आपल्या शब्दांच्या द्वारा शब्दांकित करून आपल्या गाथ्यामध्ये टिपून ठेवलेली म्हणजे ती आजची गवळण आहे. विठाला 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 महाराष्ट्राच्या दर्जेदार मातीमध्ये अवतीर्ण झालेले ज्ञानोबा पण वृंदावनामध्ये ब्रजधामामध्ये अवतीर्ण झालेल्या गोपिकेच्या अंतःकरणातला भाव टिपतायत. मला असं वाटतं हे जरा अतिशोक्तीच व्हायला लागले. बरोबर आहे की नाही? ब्रजधामामध्ये अवतीर्ण झालेल्या गोपिका या द्वापार युगातल्या आहेत आणि मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय हे कलियुगातले आहेत. कलियुगातल्या महात्म्याला द्वापार युगातल्या गोपिकांच्या अंतःकरणातला भाव कलियुगात शब्दांकित करण्याची इच्छा निर्माण व्हावी आणि कलियुगामध्ये त्यांनी लिहावं हे जरा अतिशोक्त वाटतं की नाही तुम्हाला तरी? पण तरी सुद्धा मला असं वाटतं ज्ञानोबारायांनी शब्दांकित केलेलं आहे याचा अर्थ त्याच्याबद्दल शंका घेण्याची काही गरज नाही आहे का नाही? का? कारण संतांच्या संबंधाने डोक्याला डोकं नाही त्यांच्या चरणाला डोकं लावायचं. विठाला विठाला लौकिकातलं मस्तक अलौकिक चरणांच्या ठिकाणी शोभून दिसतं. ध्यानात ठेवा, लौकिक असलेलं मस्तक अलौकिक मस्तकाच्या जवळ नाही तर चरणाच्या जवळ शोभून दिसतं म्हणून अनेकांनी मान्य केलं. शास्त्राने वेदांनी मान्य केलं. शास्त्राने सांगितलं संत चरणाच्या संबंधाने एकच भाव आपल्या अंतःकरणामध्ये ठेवायचा. काय? चरणी ठेवी जे माथा तेची भले, त्याच्यातच आपलं आत्मकल्याण आहे. आणि म्हणून ज्ञानोबारांनी द्वापार युगातल्या गोपिकेच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या संबंधाने निर्माण झालेला जो विरहातला दिव्य भाव आहे तो ज्ञानोबाराय गवळणीमध्ये नमूद करतात आणि त्याचाच मागोवा घेत तत्संबंधाने त्या शब्दांची सेवा आपण एक तासभर करणार आहोत. विठाला विठाला आज आहे काल्याचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णत्वाचं कीर्तन आहे. पूर्णत्वाचं कीर्तन म्हणजे योग्याच्या भाषेत त्या कीर्तनाला समाधीचं कीर्तन म्हणतात. आणखी सांगू, ज्ञानी महापुरुषांच्या शब्दांमध्ये त्या कीर्तनाला आनंदाचं कीर्तन म्हणतात आणि फडकऱ्यांच्या दृष्टीने त्यांच्या संबंधाने बोलायचं ठरलं तर या कीर्तनाला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. आता यातलं काही घ्या तुम्ही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आजचा हा काल्याची सेवा आहे. ज्ञानोबारांची गवळण आहे आणि आपल्याकडे एकच तास शिल्लक आहे. म्हणूनच छोटीशी गवळण आपण घेतलेली आहे बरं का. तीनच चरणाची आहे महाराज आहे का नाही? आणि छोटीशी गवळण आहे. एक तासामध्ये आपल्याला ती उरकली पाहिजे या विचारानेच मी छोटीशी गवळण घेतलेली आहे. कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तसं जर पाहिलं तर दरवर्षीपेक्षा यावर्षी जरा जास्तीचं ऊन आहे का नाही? आणि म्हणून त्या उन्हाने अनेकांना त्रास होतो. आम्हालाही प्रवासामध्ये त्रास होतो. याच्याकरता तुम्हालाही त्रास होणे आम्हालाही त्रास होणे म्हणून थोडक्यात आपण कीर्तनाचा समारोप करणार आहोत. या कीर्तनाकरता उपस्थित असलेले सगळे गंधर्व मंडळी आहे का नाही? मी त्यांना गायनाचार्य मृदंगाचार्य किंवा कलाकार गुणवंत हे शब्द त्यांच्या समोर कमी आहेत. त्यांना एकच म्हणता येईल आपल्याला, स्वर्गातून अवतीर्ण झालेले हे गंधर्व मंडळे तुम्हाला आनंद देण्याकरता अवतीर्ण झालेले आहेत. आणि म्हणून मृदंगाच्या क्षेत्रामध्ये अतिशय दिव्य ओतप्रोत भरलेलं
आपल्या जीवनामध्ये कमी वयामध्ये प्रावीण्य मिळवत असलेले आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आणि नाशिक जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात तर नव्हेच तर बाहेर देशामध्ये सुद्धा घेऊन जाणारे आमचे मृदंग सम्राट दिनेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या डाव्या बाजूला जसे दर्जेदार मृदंग वादक आहेत तसे त्यांना आज साजेसे अशा पद्धतीचे दर्जेदार गायन सम्राट सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ज्यांच्या आवाजाची झलक आपण 7 दिवसापासून घेत आहात, आनंद घेत आहात. परब्रह्म स्वरूपाचा दिव्य आनंद त्यांच्या स्वरातून आपल्याला मिळू लागलेला आहे. आणि आज मी सुद्धा धन्य झालो. एक 5 मिनिटाचं का होईना मला ऐकायला मिळालं, मला सुद्धा धन्य धन्य वाटलं महाराज. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने हरिभक्त परायण गायन सम्राट धन्यकुमार महाराज मुरकुटे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याही चरणावरती दंडवत प्रणाम आहे. आपल्या भागामध्ये हे वारकरी रत्न, वारकरी जीवन जे स्वतः जगतात आणि इतरांनाही जगण्याकरता प्रवृत्त करतात, ज्यांच्या कंठामध्ये खरंच सरस्वती वास करते असे आमचे चिंतामण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद आहे. त्यांच्या सहसाथीला आता उगवतं गायनाच्या क्षेत्रामध्ये दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्या या भागामध्ये अवतीर्ण होऊ लागलेलं आहे. सगळ्यांना त्याचा आनंद अधिक पुन्हा अधिक मिळणारच आहे. आणि म्हणून भविष्यातले भगुरे गुरुजी जर आपल्याला बघायचे असतील तर आपल्याला शरद महाराजांनाच पाहावं लागेल. असे शरद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडच्या बाजूला विण्याची सेवा करत असताना भक्तिभाव युक्त अंतःकरणाने हरिभक्त परायण आमचे किरण महाराज उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत प्रणाम आहे. हरिभक्त परायण जय मल्हार बाळ भजनी मंडळ पिंपळगाव निपाणी, माझ्या पाठीमागे सगळे वैष्णव टाळकरी उभे आहेत. दोन्ही चोपदार आहे. आज विशेषत्वाने आमचे डावकर बाबा उपस्थित झालेले आहेत. सायखेड्यावरून, सुळेवाडीवरून, परिसरातून सगळेच भाविक भक्त मंडळी या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित झालेले आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे महाराष्ट्रामध्ये असा एकमेव व्यक्ती मी पाहिला महाराज माझ्या जीवनामध्ये. माझं वय तसं फार कमी आहे. तुम्ही विचाराल किती वय तुझं, फार जास्त नाही महाराज, 32-33 वर्षाचा मी आहे. पण 32-33 वर्षामध्ये फार फिरलोय महाराष्ट्रामध्ये. पण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना असं व्यक्तिमत्व मला पुन्हा पाहायला मिळालं नाही. गायनाच्या क्षेत्रामध्ये अतिशय तज्ज्ञ असलेला व्यक्ती, मृदंगाच्या क्षेत्रामध्ये अतिशय तज्ज्ञ असलेला व्यक्ती आणि कीर्तनाच्याही क्षेत्रामध्ये असलेला अतिशय तज्ज्ञ असलेला व्यक्ती मी माझ्या जीवनात दुसरा पाहिला नाही. आणि मग तो कोण असेल तर माझ्या उजव्या बाजूला बसलेले साऊंड इंजिनियर म्हणायला हरकत नाही. साऊंड इंजिनियर आमचे निखिल दादा उपस्थित आहेत. आणि म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यानंतर गाताना गाणाऱ्याकडे पाहायचं, भाव विभोर व्हायचं. मृदंगाकडे वाजवताना त्यांच्याकडे पाहून भाव विभोर होऊन त्यांना काय पाहिजे ते अगोदरच द्यायचं, सांगायची गरज नाही. असा अतिशय चांगला माणूस म्हणजे निखिल दादा आहे. म्हणून त्यांनाही धन्यवाद आहे. माझ्या समोर दूरध्वनी या ठिकाणी घेऊन बसलेले अतिशय चांगलं काम करत असलेले आमचे विनोद दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. विनोद दादा कांगणे, त्यांनाही धन्यवाद आहे. जे काही वाईट असेल ते घेऊ नका, जे चांगलं असेल ते घ्या. वादग्रस्त काही टाकू नका. ज्याच्याने प्रेमाची वृद्धी होईल, ज्याच्याने सगळ्यांना आनंद होईल अशा पद्धतीचंच तुम्ही टाकाय, तुम्हाला विनंती आहे. आधी करून सगळे मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांच्या बद्दल माझ्या अंतःकरणात प्रेम आहे. म्हणून या नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. झोपले का? नाही, 1 तासात आपल्याला काल्याचं कीर्तन आटवायचं आहे. मस्तक हे पाया भरिया वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पाया भरिया वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पाया या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या
विशेष म्हणजे या गावाचं कौतुक केलं पाहिजे महाराज. मी अगोदरच आल्या आल्या विचारलं की किती लोकसंख्या आहे गावाची. तर आमच्या रामेश्वर भाऊंनी सांगितलं, म्हटले आमच्या गावची लोकसंख्या 1000 ते 1200 लोकसंख्या आहे. पण एवढ्याही कमी आणि छोट्याशा गावामध्ये परमार्थाचं ऐश्वर निर्माण करणारं हे गाव मला असं वाटतं बोटावर मोजण्या इतकंच आहे. म्हणून मी इथून आता हे ऐश्वर तुमचं पाहिल्यानंतर ज्यावेळेला आम्ही फिरणार ना, त्यावेळेला अनेकांना आम्ही वेळोवेळी सांगत राहू, तुम्हाला परमार्थाचं ऐश्वर जर बघायचं असेल, संप्रदायाचं जर ऐश्वर पाहायचं असेल तर जा तुम्ही तळवाड्याला आणि तिथं जाऊन परमार्थाचं ऐश्वर बघा. असं गोड गाव आहे महाराज. म्हणून आपल्याही सप्ताह कमिटीला गावातील सगळ्या तरुण मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद आहे आणि म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. आज ज्ञानोबारांची आपण अभंग गवळण निवडलेली आहे. ज्ञानोबारांच्या गवळणीमध्ये वृंदावन धामामध्ये असलेल्या गोपिकांच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या विषयी निर्माण झालेला जो वियोग आहे, तो वियोग ज्ञानोबारांनी शब्दांकित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काल्याचं कीर्तन असल्यामुळे भगवान गोपाल कृष्णांचं चरित्र आणि गवळण ज्ञानोबारांची विरहिणी प्रकरणामध्ये असलेली निवडलेली आहे, म्हणून त्याही संबंधाने थोडीशी चर्चा आपल्याला करायची आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान पंढरीधीश पांडुरंगाच्या चरित्राचं वर्णन करता येत नाही, मग प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं वर्णन करता येत नाही, मग त्या देवतेच्या चरित्राचं वर्णन करा जो भगवान परमात्मा परिपूर्णोत्तम आहे. आणि म्हणून गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्यांनी वर्णन केलेलं आहे. ये यत देवती देवदेवसी विष्णू कर्मानि जन्मच. भगवान विष्णू परमात्म्याचा जो अवतार आहे, परिपूर्णोत्तम अवतार, तो भगवान श्रीकृष्णांचा आहे. आणि म्हणून त्या अवताराला परिपूर्णोत्तम तेव्हा म्हणायचं केव्हा, जेव्हा तो एका कामा करता येतो आणि अनंत कामं करून जातो, त्याला परिपूर्णोत्तम अवतार म्हणतात. दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार राम. दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण परिपूर्णोत्तम जो अवतार आहे त्याचं वर्णन करत असताना गर्गाचार्य बोलतात, ये यतदेव देवसी विष्णू कर्मानि जन्मच. पण हे वर्णन करत असताना परिपूर्णोत्तम अवतार त्याचं वर्णन केल्यानंतर जीवनातला अलौकिक भाव निर्माण होतो. पण ते परिपूर्णोत्तम अवतार कसा आहे, तर एक कार्यार्थमागत्यम कोटी कार्यं चकारका. एका कामा करता येतो पण अनंत कामं करून जातो, त्याला परिपूर्णोत्तम अवतार म्हणा. बरं, वृंदावनामध्ये गोकुळामध्ये अवतीर्ण होतो म्हणून त्याचं चरित्र गोकुळामध्ये जे झालेलं आहे त्याचा उच्चार, पण उच्चार गोकुळामध्ये जरी करायचा आहे केलेला चरित्राचा, पण त्यातले त्यातही असा निकष काढला संतांनी, सगळ्याच चरित्राचं वर्णन काल्याच्या कीर्तनात करायचं नाही. मग जे चरित्र परमात्म्याने प्रेमपीठावर विराजमान होऊन केलेलं आहे तेच चरित्र काल्याच्या कीर्तनात. चरित्र प्रेमपीठावर विराजमान होऊन केलेलं चरित्र आहे. तसं पाहिलं तर या मृत्यूलोकामध्ये भगवान परमात्मा 125 वर्ष राहिले, भगवान गोपालकृष्ण 125 वर्ष राहिले. पण त्या 125 वर्षामध्ये 25 वर्ष ब्रजधामामध्ये आणि 100 वर्ष द्वारकेमध्ये राहिले.
मग द्वारकेमध्ये परमात्म्याने केलेलं चरित्र अधिक असेल, फार मोठं असेल. मग द्वारकेत केलेलं चरित्र काल्याच्या कीर्तनात चालत नाही का? नाही ना चालत महाराज. का बरं? कारण द्वारकेमध्ये केलेलं चरित्र हे तिथे ऐश्वर्य प्रदान केलेलं आहे. द्वारकेमध्ये गेल्यानंतर तिथं प्रेम नाही तर तिथं ऐश्वर्याचं दर्शन आहे. आणि म्हणून ऐश्वर्य तेव्हा बघायला मिळतं ज्या वेळेला तो व्यक्ती एखाद्या चांगल्या पदावर बसतो, मोठ्या पदावर बसतो, तिथे त्याचं ऐश्वर्य पाहायला मिळतं. मग द्वारकेला गेल्यानंतर तो गोपाळ नाहीये, द्वारकेला गेल्यानंतर तो गोविंद नाहीये, द्वारकेला गेल्यानंतर तो द्वारकेचा कोण आहे? तर राजा आहे. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला, कृष्ण राजा की रे झाला. द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण झालाय म्हणजे तिथे ऐश्वर्य आहे. मग ऐश्वर्याचं वर्णन काल्याच्या कीर्तनात करायचं नाही. मग ते द्वारकेची मूर्ती आली भीमातेरी, म्हणजे द्वारकेहून पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये भगवान परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये अवतीर्ण झाले. मग तिथे कोणत्या पीठावर विराजमान झाले? तर तिथे वर्णन करत असताना शंकराचार्य तोंड भरून वर्णन करतात. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. महायोग पीठावर विराजमान झालेला पांडुरंग परमात्मा, ऐश्वर्य पीठावर विराजमान झालेला भगवान गोपाल कृष्ण आणि प्रेम पीठावर निर्माण अवतीर्ण विराजमान झालेला गोपाल, अशा तीन अवस्थेमध्ये भगवान परमात्म्याचं अवतार आहे. मग प्रेमपीठावर विराजमान झालेलं चरित्र काल्याच्या कीर्तनात की ऐश्वर्य पीठावर विराजमान झालेलं चरित्र काल्याच्या कीर्तनात की महायोग पीठावर झालेल्या, तर या तिघांमध्ये ज्या प्रेमपीठावर विराजमान झालेलं आहे, ज्या चरित्राच्या श्रवणाने, ज्या चरित्राच्या मननाने, ज्या चरित्राच्या उच्चाराने उच्चार करणाऱ्याच्या किंवा श्रवण करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये स्वाभाविक त्या परमात्म्याच्या विषयी प्रेम निर्माण होईल असं चरित्र काल्याच्या कीर्तनात रंगत असताना आणि गोधने राखत असताना, रंगता गोधने राखिता है, रंगता गोधने राखिता है, रंगता गोधने राखिता है, रंगता गोधने राखिता है. हे दस चरित्र केले नारायण, हे दस चरित्र केले नारायण, हे दश चरित्र केले नारायण, हे दश चरित्र केले नारायण.
असताना आणि गोधने राखत असताना केलेलं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन करायचं. वृंदावन धामामध्ये गोकुळामध्ये गवळणी ज्यावेळेला अवतीर्ण झाल्या त्या गवळणी परमात्म्याच्या प्राप्तीकरता अवतीर्ण झालेल्या आहेत. त्यांचं महिमेचं वर्णन करत असताना गर्गाचार्याने स्पष्ट सांगितणारे त्या सामान्य नाही. मग त्या जान वेदगर्भीच्या श्रुती, वेदगर्भीच्या श्रुती आहे. वृंदावनामध्ये परमात्म्याचं दिव्य ज्ञान व्हावं याच्याकरता 3 अवस्थेमध्ये अवतीर्ण झालेले आहेत. मग कोणत्या कोणती अवस्था आहे का? कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. अवतीर्ण झालेले आहेत. कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहे आणि कोणी एकी स्वतंत्र. ही 3 अवस्था त्यांनी असं दर्शवलेलं आहे. एक उपासना प्रधान आहे, एक ज्ञान प्रधान आहे आणि एक भक्ती प्रधान आहे. उपासना प्रधान असलेल्या गोपिकेंना मला असं वाटतं तिला पूर्ण पारतंत्र्य आहे. ज्ञान प्रधान असलेल्या गोपिकेला अर्ध स्वातंत्र्य आणि अर्ध पारतंत्र्य आहे. पण भक्ती प्रधान असलेल्या गोपिकेला मात्र पूर्ण स्वातंत्र्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ती प्रधान असलेली गोपिका म्हणजे ती सासू आहे. ज्ञान प्रधान असलेली गोपिका ती सून आहे आणि उपासना प्रधान असलेली गोपिका ती लेक आहे. मला असं वाटतं व्यवहारामध्ये सुद्धा असाच प्रकार आहे. लेकीला अर्ध स्वातंत्र्य आणि अर्ध पारतंत्र्य आहे. सुनेला पारतंत्र्य आहे आणि सासूला स्वतंत्र आहे. तिला स्वातंत्र्य कसं जगायचं कसं नाही. सासूला जर भजे तळून खायचे असले तर कोणाची परवानगी घ्यावी लागते का? सांगा ना, नाही घ्यावी लागत. पण सुनेला जर वाटलं तर तिला मात्र परवानगी शिवाय पिठाच्या डब्याला हात सुद्धा लावता येत नाही, आहे का नाही? आता सोपं झालेलं आहे. पण पूर्वीचं मी असं ऐकलेलं आमच्या आईकडून, चहाला साखर जरी घ्यायची असली तरी सासूबाईला सांगावं लागायचं हे आत्याबाई चहा करायचा आहे म्हणून. तिने बरोबर विचारायचं किती कप करायचं आहे आणि मग हिने कपाची संख्या सांगायची आणि बरोबर तेवढीच साखर हिने त्या पेटीला ती कुलूप उघडायची आणि मग त्या पेटीतून तेवढीशी साखर काढून द्यायची. एवढं पारतंत्र्य होतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्यावेळेला सुनेला सासूरवास असायचा महाराज. तिचं नावच सुन्ना महाराज. तिला सून म्हटलं, सून म्हणजे तिने कायम तिने सगळ्यांचं सुनते रहो म्हणून तिला सून म्हणायचं. पण आता काही सासूरवास राहिलेला नाही. सासूरवास पूर्वी होता. पूर्वी आमच्या छोट्या मुली ज्यावेळेला त्यांचं लग्नाचा विचार घरामध्ये निघायचा तर त्यावेळेला टेन्शन यायचं त्यांना. सासू कशी मिळते, आपल्याला पती कसा मिळतो, सासरा कसा मिळतो, टेन्शन यायचं. वाळून जायच्या पोरी अशा, रडायच्या, महिने रडत राहायच्या. आता सुनेला टेन्शन नाही, मला तिला टेन्शन येतच नाही. मग सासूला टेन्शन येतं महाराज. ती विचार करते येणारी अंबाबाई चंद्रमुखी निघते का सूर्यमुखी काही सांगता येणार नाही म्हणून ती वाळायला सुरुवात होती. कोण? सासू. म्हणजे अवघड आहे, पूर्वीचा काळ केलेला नाही. म्हणून सासूला स्वातंत्र्य आहे पण सुनेला मात्र स्वातंत्र्य नाही. म्हणून उपासना प्रधान असलेली गोपिका जी आहे ती स्वातंत्र्यामध्ये नाही. पण भक्ती प्रधान असलेली गोपिका मात्र स्वातंत्र्यात आहे. तिला पाहिजे तेवढा मनसोक्त आनंद सुद्धा घेता येतो. का बरं? कारण ज्ञान प्रधान गोपिकेच्या पाठीमागे उपाध्या लागतात आणि भक्ती साधना करणाऱ्या भक्ती प्रधान असलेल्या गोपिकाच्या पाठीमागे अलंकार लागतात. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून अलंकार ज्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतात त्यांना परमसुख आहे. पण उपाध्या ज्यांच्याकडे निर्माण होतात त्या उपाध्या दुःखजन्य असतात, दुःखाला कारणीभूत ठरणारे असतात. आणि म्हणून ज्ञानोबा वर्णन करतात की नाही, ज्ञान मार्गाने गेलेल्या ज्ञानी
पुरुषाला उपाध्या आहेत, पण भक्ती मार्गाला गेलेल्या पुरुषाला मात्र उपाध्या नाही, त्यांना अलंकार आहे. ज्ञानी महापुरुषाला उपाध्या कशा कशाचा येत आहे का? अहंकाराची उपाधी आहे, मीपणाची उपाधी आहे, अहमभावाची उपाधी आहे. नवल अहंकाराच्या गोटी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कलठी नाना संकटी नाचवे. अल्पविद्या परी करवा शिरोमणी. अल्पविद्या परी करवा शिरोमणी. अल्पविद्या परी करवा शिरोमणी. अल्पविद्या परी करवा शिरोमणी. मजभूमी ज्ञानी कोण आहे? मजभूमी ज्ञानी कोण आहे? मजभूमी ज्ञानी कोण आहे? मजभूमी ज्ञानी कोण आहे? याला म्हणतात समर्पण प्रमाण महाराज. मजवरी ज्ञानी कोण आहे, हा त्याच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी मात्र त्याचा मोठेपणा आहे, पण मात्र इतरांच्या संबंधाने तो ती उपाधीच आहे महाराज. आणि उपाधी काय माणसाला चांगलं जगू देत नाही. उपाधी ही देवापर्यंत त्या साधकाला पोहोचू देत नाही. मग त्याच्याकरता अलंकार पाहिजे. मग कशा कशाचे? भक्ती मार्ग स्वीकारल्यानंतर त्याला अलंकार प्राप्त होतात. कशाचे? त्याच्या ठिकाणी वैराग्यरूपी अलंकार त्या साधकाला प्राप्त होतो. त्या साधकाला त्यागरूपी अलंकार प्राप्त होतो. त्या साधकाला भक्तिभावरूपी अलंकार प्राप्त होतो, धर्मरूपी अलंकार प्राप्त होतो. आणि ते अलंकार प्राप्त करण्याकरता त्याला अट्टहास करावा लागत नाही. सहज अनायासे अप्रतिहता अशा भावाने ते सहज प्राप्त होतात. जसं व्यवहारामध्ये एखादी गावरान गाय व्याल्यानंतर त्या गाईला या गोठ्यातून त्या गोठ्यात न्यायचं असेल तर सुज्ञ गोपालक पहिल्यांदा वासराला नेतो का गाईला? हा, कोणाला अगोदर नेतो? वासराला अगोदर नेतो. आता गाईला विशेष करून ओढायची गरज आहे का? ओढायची गरज नाही. वर्णन केलेलं आहे महाराजांनी. पुढे भक्तीने धरिले हाते, पुढे भक्तीने धरिले हाते. मागे त्याला वैराग्य धर्म येते. मागे त्याला वैराग्य धर्म येते. स्थिर केली जयाचं पण होते. स्थिर केली जयाचं पण होते. सीतारुणी लाविली पंथिका. सीतारुणी लाविली पंथिका. मनभोणी आलो या देशा. मनभोणी आलो या देशा. मनभोणी आलो या देशा. मनभोणी आलो या महाराज म्हणतात मागे ज्ञान येते, मागे धर्म येते. मागे ज्ञान वैराग्य धर्म येते म्हणजे त्याला विशेष अट्टहास करावा लागत नाही. म्हणजे याच्यातून आपल्याला लक्षात आलं मार्ग तीन आहे, पण तिन्ही मार्गामध्ये सोपा जर कोणता असेल आणि अनुभवजन्य जर कोणता मार्ग असेल तर तो भक्ती मार्ग आहे. विठ्ठल विठ्ठल. तशा त्या वृंदावनामध्ये गोपिका जीवन जगत असताना तीन अवस्थेमध्ये जीवन जगतात. एक पूर्व राग आहे. पूर्व रागामध्ये जीवन जगणाऱ्या साधना करणाऱ्या गोपिका, एक मिलन रागामध्ये साधना करणाऱ्या गोपिका आहेत, आणि एक उत्तर रागामध्ये साधना करणाऱ्या गोपिका आहेत. पूर्व रागामध्ये साधना करणारी गोपिका तिला वीराणी म्हणा. वीरराणी. वीरराणी म्हणजे तिने निश्चय केलेला आहे.
आता देह गेला तरी चालेल, प्राण गेला तरी चालेल, पण परमात्म्याला प्राप्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हे वीरत्व जिच्या ठिकाणी आहे त्याला वीरराणी म्हणतात. जसं व्यवहारामध्ये एखादा वीर, शूरवीर जो आहे तो रणांगणामध्ये गेल्यानंतर एक तर त्याला तरी संपेल, नाही तर मी संपेल, रिकाम्या हाताने माघारी जाणार नाही, ही भावना ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला वीर म्हणायचं. आणि तीच भावना, तोच विचार या वीराणीमध्ये आहे. परमात्म्याला प्राप्त करण्याकरता काहीही त्यागावं लागलं तरी चालेल, हरकत नाही, पण त्याला प्राप्त केल्याशिवाय मी राहणार नाही. नाथबाबांनी वर्णन केलं या वीराणीनं देवाच्या प्राप्तीकरता काय काय त्यागलेलं आहे. यादीच्या यादी सांगितली महाराज. काय काय त्यागलाय का? याची लागी वो त्याची येले भो, त्याच्याकरता काहीही सोडावं लागलं तरी चालेल. याची लागी विषयाचा त्याग, याची लागी यज्ञ यागातिक कर्म, याची लागी योग साधना, आणि याची लागी भोगाचा त्याग जिने केलेला आहे. बस तिच्या डोक्यामध्ये अंतःकरणामध्ये एकच भाव आहे. काय? तो माझा झाला पाहिजे आणि संसार माझ्या अंतःकरणातून बाजूला झाला पाहिजे. तो माझा भावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तो माझा झाला पाहिजे, मला त्याने आनंद दिला पाहिजे. हा भाव जिच्या अंतःकरणामध्ये आहे ती वीराणी आहे. आणि म्हणून पूर्व रागामध्ये असलेली गोपिका परमात्म्याचा दिव्य आनंद मिळावा याच्याकरता लालायित झालेली आहे. म्हणून ती परमात्म्याला वेळोवेळी विनंती करते, हे प्रभू, हे कृष्ण कन्हैया, हे कान्हा, तुझ्या कमरेला खवलेली जी बासरी आहे ना, त्या बासरीचा दिव्य स्वराचा आनंद आम्हाला मिळावा याच्याकरता तू बासरी वाजव बाबा. परमात्म्याने विचारलं माझ्या बासरीच्या आवाजाचा आणि तुमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या आनंदाचा काय कार्यकारण भाव संबंध आहे. तर त्या गोपिकेने सांगितलं, अरे कृष्णा, तू वाजवलेल्या बासरीच्या स्वराच्या दिव्य आनंदाने आमच्या अंतःकरणामध्ये परमसुखाची अनुभूती होते. आणि म्हणून काय काय भाव निर्माण होतो ऐक कृष्णा. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जगा दे, प्रीत लगा दे, ज्योत जगा दे, प्रीत लगा दे, मुझे मिलना है मुरली वाले, मुरली वाले हो शिवाले, मुरली वाले
वळणीने परमात्म्याला विनंती केली, हे प्रभू बासरी वाजवली पाहिजे. परमात्म्याने त्यांच्या अंतःकरणातला भाव जाणून परमात्म्याने आपल्या कमरेला खवलेली बासरी हातामध्ये घेतली आणि हातामध्ये घेतल्यानंतर जो पंचप्राण जगाला परमात्मा नित्य दान करतो, तो पंचप्राण परमात्म्याने आपल्या आधरोष्टावर बासरीला ठेवलं, त्या मुरलीला ठेवलं आणि परमात्म्याने तो पंचप्राण त्या बासरीला, त्या वेणूला दान केला. त्या वेणूमध्ये फुंकार भरल्यानंतर सप्तसुरांचा आविष्कार झाला. दिव्य परब्रह्म सुखाचा आनंद त्या गोपिकांना व्हायला लागला. पण तो आनंद होत असताना परमात्म्याने बासरी वाजवायला सुरुवात करत असताना परमात्म्याने बासरी एवढी सुंदर वाजवली महाराज. तर ते कशी वाजवली याचंही वर्णन नाथबाबांनी केलेलं आहे. नाथबाबा वर्णन करतात, बाबा रे भगवान गोपाल कृष्णांनी कशी बासरी वाजवली ऐका. मृदू मधुर मधुर वाजवितो गोड बासरी वाजवली, मधुर बासरी वाजवली. का बरं हो? देवाचं जर सगळं जगणं जर मधुर असेल तर त्याचं बासरी वाजवणं का मधुरच असेल की नाही? मधुर अष्टक बघून घ्या महाराज. अधरम मधुरम वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं म्हणून परमात्म्याने बासरी सुद्धा मधुर वाजवली. आणि बासरी वाजवल्यामुळे काय झालं? तेने हरिला माझा प्राण. मधुर बासरी वाजवल्यामुळे काय घडलं ऐका. आपोआप गौळणीची चित्तवृत्ती परमात्म्याने खेचून घेतली. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. आकर्षित करून घेतल्यामुळे परिणाम काय झाला? तर तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी. आणि काय अंतःकरणातला भाव बदल झाला आहे का? विवळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले. अंतःकरण विवळ झालं, द्रवीभूत झालं आणि घरधंदा विसरले. काय घडलाय का? तुझ्या मुरलीचा सुरता, तुझ्या मुरलीचा सुरता, तुझ्या मुरलीचा मी विसरले देह भाना, मी विसरले देह भाना.
मला सुरतान मी विसरले देहभान परिणाम काय झालाय का घर सोडून धरिले राम मी वृंदावनी गेले आमूलाग्र बदल घडला वियोग निर्माण झाला एक गोपिका गायीच्या धारा काढण्याकरता निघाली होती संध्याकाळच्या वेळेला गायीच्या धारण्या काढण्याकरता निघाली गायीचं वासरू सोडलं पण अचानक अकल्पित आवाज पडला कानी आणि मग बदल घडला विदेही अवस्था निर्माण झाली गायीचं वासरू सोडलं म्हणून गायीच्या गोठ्यात जायला पाहिजे पण विदेही अवस्था निर्माण झाल्यामुळे ते गायीचं वासरू घेतलं आणि म्हशीच्या गोठ्यात गेली म्हशीच्या गोठ्यामध्ये जाऊन म्हशीचं दूध काढावं की नाही तर तिने तसं नाही केलं महाराज म्हशीच्या गोठ्यात गायीचं वासरू सोडलं आणि दूध काढण्याकरता बैलाच्या गोठ्यात गेली दीवानी बने मैं दीवानी बने 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 गैया का बछड़ा ऐसे को छोड़ा का गायक बछड़ा भैंस को छोड़ा गाईचं वासरू घेतलं म्हशीच्या गोठ्यामध्ये गेली पण दूध मात्र म्हशीचं काढलं नाही तिने मग बैल को दूध बैलाच्या गोठ्यात बैलाच्या खाली बसली महाराज कशासाठी दूध काढण्यासाठी मग दूध दिलं असेल का बैलाने दूध दिलं असेल कारण बैल दूध देत नाही पण खरं सांगू तुम्हाला बैलाने दूध दिलं महाराज बकेट भरून दूध बैलाने दिलं तुम्ही म्हणाल कसं काय महाराज तर ऐका परमात्म्याच्या बासरीच्या आवाजाने खळखळ निनाद करणारी यमुना मैया जर पांगळी होत असेल स्तब्ध होत असेल पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ पाखरं उडत असताना आपलं उडणं विसरून जात असतील गायी चारा खात असताना जर निवांत उभ्या राहत असतील तर बैल दूध का देत नसेल महाराज बैलाने दूध दिलंय हो आणि मग परमात्म्याच्या बासरीच्या आवाजाने हा बदल झालेला आहे एक डेंटिंग पेंटिंग करण्याकरता बसली मेकअप आर्टिस्टच्या समोर डेंटिंग पेंटिंग कळलं ना प्लॅस्टर आणि मग ती बसली तिचं चाललं मेकअप सुरू झाला तिने आपल्या हातामध्ये लाली घेतली लाली म्हणजे हा घेतली हातामध्ये आणि लावायला सुरुवात केली तर अचानक बासरीचा आवाज कानावर ऐकायला आला कानावर बासरीचा आवाज ऐकायला आल्यानंतर तिने काय केलं ऐका सगळा मेकअप उलटा करून टाकला काय काय केलं ओठो पे कुंकू नयनों में मिश्री ओठाला कुंकू लावलं महाराज आणि नयनों में मिश्री डोळ्यामध्ये काय भरली जरा पाठीमागे मोठ्याने बोला डोळ्यात काय घातलं तिने मिश्री भरली मग डोळ्यात काय लावायचं असतं काजळ घालायचं असतं पण घातलं काय कोणती मिश्री कोणती मिश्री तळेगाव सिन्नर ती का ती मिश्री नाही बरं ती मिश्री नाही अशा घाणेरड्या नव्हत्या गोपिका महाराज मिश्री लावणाऱ्या ऐका मिश्री कशाला म्हणायचं मग ब्रजधामामध्ये ब्रज भाषेमध्ये त्या खडी साखरेच्या खड्याला मिश्री म्हणतात माखन मिश्री एक लोण्याचा गोळा आणि त्याच्या जोडीला खडी साखरेचा खडा घेतला आणि तो प्रसाद देवाला व्हायचा तोंड गोड करून परमात्म्याच्या दर्शनाला जायचा असा शृंगारातला एक भाग आहे म्हणून तिने तो खडी साखरेचा खडा तोंडात टाकायच्या ऐवजी डोळ्यात भरला आणि काजळ कुठे घातलाय का शिर पे का
जल लगाते चली. आपल्या भांगामध्ये काजळ घातलं आणि देवाच्या दर्शनाला निघाली. एक गवळण स्वयंपाक करत होती किचनमध्ये. तिची हरणी नावाची मुलगी फार रडत होती. सासूबाई टीव्हीच्या खोलीमध्ये टीव्ही पाहत होती. अचानक जाहिरात आली आणि पुरीचं रडणं ऐकायला आलं तर सुनबाईला ओरडली तिथूनच. सुनबाई, अगं कळतं का नाही तुला, ती पोरगी रडायला लागली, त्या हरणीला कडेवर घे. महाराज, विधेयी अवस्था निर्माण झाली होती. तिला हरणीला कडेवर घ्यायचं होतं. तिच्या हातामध्ये शेंगदाण्याची बरणी होती. ती बरणी तिने काय केलं ऐका, ती बरणी तिला शिंक्यावर ठेवायची होती आणि हरणी कडेवर घ्यायची होती. पण विधेयी अवस्था झाल्यामुळे तिने उलट केलं. काय केलं, हरणी नावाची मुलगी शिंक्यावर ठेवली, बरणी आपल्या काखेत घेतली, तिला उगी बाळा उगी बाळा म्हणायला लागली. अशा गवळणीच्या अंतःकरणातला भाव बदलून गेला. महाराज, एक गवळण परमात्म्याला म्हणायला लागले, प्रभू तुझ्या बासरीच्या आवाजाने आम्ही व्यवहार शून्य होऊ लागलेलो आहे. आमच्याकडून व्यवहार होत नाही. म्हणून एक काम कर, तू बासरी वाजवतोय ना, तर ती वाजवण्याची बासरी बंद कर. काय कमाल आहे महाराज. बासरी वाजव म्हणणारी गोपिका, बासरीच्या आवाजाने आमूलाग्र बदल जिच्या अंतःकरणात घडली ती गोपिका, आणि आता बासरी आधी कारणे वाजवणं बंद कर म्हणणारी सुद्धा गोपिकाच आहे. नको वाजवू म्हणले. परमात्मा म्हणलं कमाले बुवा, वाजवणारी वाजवायला लावणारी तू आणि वाजवणं बंद कर म्हणणारी सुद्धा तूच आहे. काय अडचण आहे, तर तिने सांगितलं तुझ्या बासरीच्या आवाजाने समाधान होत आहे, पण आता मात्र समाधान होणं बंद झालं. मग आता तुझ्या बासरीच्या आवाजाने माझा पंचप्राण अवरुद्ध केलेला असल्यामुळे आता तू बासरी वाजवणं बंद केलं पाहिजे. देव काय बासरी वाजवायचं बंद करेना, पण घड्याळाचा काटा पाहिल्यानंतर देव म्हणला अरे अरे बंद केलं पाहिजे. काय कीर्तन नाही बरं का, बासरीचं वाजवणं बंद केलं पाहिजे. आणि गवळणी विनंती करूल्या, बाबा मुरली नको वाजवू मनमोहना, मुरली नको वाजवू मनमोहना, मुरली नको वाजवू मनमोहना, मुरली नको वाजवू मनमोहना. अरे बाबा बासरी वाजवायचं बंद कर. तुझ्या बासरीच्या आवाजाने आम्हाला पंचप्राण हरून जाण्याची वेळ आलेली असल्यामुळे बासरी वाजवू नको बाबा, विनंती आहे. देव काय बंद करेना, पण परमात्मा म्हणू लागले मी बासरी वाजवायचं बंद करणार नाही. गोपिका म्हणतात बासरी वाजवायचं बंद झालं पाहिजे. एक गोपिका म्हणले कृष्णा तुला बासरी वाजवायचीच असेल तर जा स्वर्गामध्ये, तिथं जाऊन बासरी वाजव. म्हणले तिथं तुला सहकार्य करण्याकरता कोण असेल, तर तिने यादी सांगितली. कोण आहे, सुर नर किन्नर नारद सुर नर किन्नर नारद तुंबर, 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 सुर नर किन्नर नारद तुंबर. दिन दया घन रे, दिन दया घन रे, मुरली नको वाजवो मनमोहना, मुरली नको वाजवो मनमोहना, मनमोहना. हे प्रभू मुरली वाजवू नको बाबा. तुझ्या मुरलीच्या आवाजाने आम्ही व्यवहार शून्य होऊ लागलेलो असल्यामुळे तुझ्या मुरलीच्या आवाजाने तेने हरिला माझा प्राण, संसार केला दानादीन. संसार शून्य आम्ही झालेलो असल्यामुळे प्रभू तुझ्या बासरीच्या आवाजाने आम्हाला चांगलं वाटत नाहीये. मग एक गोपिकेच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या बासरीच्या आवाजाने परम आनंद प्राप्त झाला, पण दुसऱ्या क्षणाला त्याची भेट व्हावी
याच्याकरता अंतःकरणातली भूक वाढली. म्हणून दिव्य भोग भोगत असताना तो भोगणारा जो आहे तो तृप्त कधी होत नाही. त्याच्या अंतःकरणातली भूक सतत सतत वाढत राहते. आणि म्हणून गोपिकेच्या अंतःकरणातली भूक वाढली. आता बासरीच्या आवाजाने पोट भरेना, म्हणून त्याचं परमदर्शन झालं पाहिजे. म्हणून ती गोपिका अंतःकरणामध्ये विवळ झाली महाराज. आणि ती परमात्म्याला विचारू लागली की हे कन्हैया, एक तर बासरी वाजवायचं बंद कर, नाहीतर वाजवत असलेलं दर्शन मला करव. याच्या पलीकडची अवस्था मला आता सहन होत नाही. आणि मग भगवान परमात्म्याने बासरी वाजवणं बंद करू नये आणि अंतःकरणामध्ये दिव्य विरह निर्माण व्हावा, दिव्य विरह अग्नी प्रज्वलित व्हावा. आणि गोपिकेच्या अंतःकरणामध्ये विरह झाल्यामुळे तिला ज्वर भरला महाराज. ज्वर म्हणजे तिला ताप आला. ताप आता ताप मनुष्याच्या देहामध्ये अंगामध्ये जास्त वेळ राहू नये. ताप अनेक ताप सांगता येतील आपल्याला, आहे का नाही. मलेरियाचा ताप आहे, डेंगूचा ताप आहे, अजून टायफॉइडचा ताप आहे. आता पाठीमागे 2 वर्षापूर्वी कोरोनाचा ताप येऊन गेला. आणि आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळी एक तापच आहे का नाही. साखर आणा, चहा संपला, दूध आणा, शेंगदाणे आणा, हा तापच आहे की नाही. हा डोक्याचा ताप आहे का नाही. आणि मग असे अनेक ताप आहेत, पण त्या तापाने फारसं काही होत नाही. पण या गोपिकेला निर्माण झालेला ताप कोणता आहे, तर तो आध्यात्मिक ताप आहे. पण त्या आध्यात्मिक ताप ज्या वेळेला तिला आला, तिच्या सख्या अशा तिला स्पर्श करू लागल्या. म्हणले अरे हिला ज्वर भरलेला. आणि ताप हिच्या अंगामध्ये जास्त जर राहिला तर ही जिवंत राहू शकत नाही. मग काय केलं पाहिजे, तर उपचार केला पाहिजे. उपचार करायचा ना. आणि मग एक गोपिका म्हणाली मी असं ऐकलेलं आहे, म्हणले पौर्णिमेचा जो चंद्र आहे तो पौर्णिमेचा चंद्र शीतलता प्रदान करतो. मग हिचा ताप जावा याच्याकरता हिला अंगणामध्ये घ्या. म्हणले पौर्णिमेच्या चंद्राची शीतलता हिला मिळाली पाहिजे. तर ती दुसरी गोपिका म्हणली वेडी आहे का ग, आता 2 दिवसावर अमावस्या आली, पौर्णिमेचा चंद्र उगवायला 15 दिवस वेळ आहे, तोपर्यंत ही जिवंत राहणार नाही. एक गोपिका म्हणाली अगं मी असं ऐकलेलं आहे, मला या गिरीचं चंदन जर आणलं. म्हणले ए गोपिकांनो व्हा बाजूला, मी माझ्या पदराने हवा घालते आणि मग हिला बरं वाटेल. आता मला पदर नसल्यामुळे मी असं केलं बरं का, माझ्या पदराने हवा घालते म्हणले हिला बरं वाटेल. त्यावेळेला ती गोपिका म्हणू लागली आहे ग खरं सांगू का, तुम्ही सगळ्या माझ्या ताप जाण्याकरता उपचार करू लागलेले आहेत, पण खरं सांगू का अगोदर मला काय झालेलं हे जाणून घ्या. माझ्या अंतःकरणामध्ये काय झाले याचं ज्ञान तुम्हाला नाही, याचं ज्ञान तुम्हाला नाही. आणि म्हणून तुम्ही बाह्य उपचार माझ्या काहीही कामाचे नसल्यामुळे अगोदर हे जाणून घ्या की मला काय झालेलं आहे. त्यावेळेला सगळ्या गोपिकांनी तिला विचारलं, म्हटले काय ग मग तुला काय झालेलं हे आम्हाला सांग. आणि मग तिला काय झालेलं आहे ती सांगण्याकरता प्रवृत्त झाली. आणि आज निवडलेल्या गवळणीच्या पहिल्या चरणामध्ये ती सांगू लागली. कृष्ण वेदिये विरहने बोले, कृष्ण वेदिये विरहने बोले, कृष्ण वेदिये विरही बोले, कृष्ण वेदिये विरही बोले, चंद्रमा करितो उभराग माय,
विचारल्यानंतर ती सांगायला लागली, कृष्ण वेदियेले विरहिनी बोले. मला कृष्णाने वेधलेला आहे आणि कृष्णाने वेधलेलं असल्यामुळे मला विरह भाव निर्माण झालेला आहे. आणि मग एक म्हणाली होती चंद्राची शीतलता देऊया हिला, तर तिने सांगितलं चंद्रमा करीतो उभारा गे माये. चंद्रमा मला उभारा देऊ लागले. एक म्हणली चंदन लावायचं का, तर तिने सांगितलं चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. मग एक म्हणली वारा घालू का, तिने सांगितलं न घाला विंजणू वारा, मला वाराही घालू नका, चंदनही लावू नका आणि चंद्राची शीतलताही मला नको आहे. तर मग त्या गोपिकांनी विचारलं तुला नेमकं झालंय तरी काय, तुला काय पाहिजे. तिने सांगितलं बस मला काय झालंय सांगू का, मला हरिविन शून्य शेजारू गे मा. हरीशिवाय मला या जगात सगळं शून्य वाटू लागलेलं. आणि म्हणून माझ्या जीवीचे तुम्ही का हो नेना, माझा बळीया तो पंढरीचा राणा ओ माय. म्हणले मला जर तुम्हाला द्यायचं असेल, माझा विरह नष्ट व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही एक काम करा. काय करा, नंद नंदनो हा घडी घडी सांगितलं करता आलं तर एक करा माझ्या करता. काय करायचंय, नंद नंदन हा घडी घडी आला. त्या भगवान परमात्म्याला माझ्या जवळ आणा, त्याच्याशिवाय माझे प्राण वाचू शकत नाही. बाप रुक्मा देवी वरु विठ्ठलो गोविंदो अमृत पान गे माये, माझ्या जीवीचे तुम्ही का हो नेना, माझा बळीया तो पंढरीचा राणा ओ मा. मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करूया आणि 5 मिनिटामध्ये भगवंताची एक लीला पाहून आपण समारोपाकडे जाऊया. विठोबा रखुमा जय जय विठोबा. टाळी वाजवा, भजन करा सगळ्यांनी. बोला पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा. कृष्ण
नवे धियले विरहिणी बोले चंद्रमा करीतो उभा रागे माये नलावा चंदनो अंगी न घाला विंजण वारा हरिबिन शून्य शेजारू गे माये. या गवळणीच्या संबंधाने छोटासा चिंतन आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक 10 मिनिटामध्ये परमात्म्याची एकच लीला बघून आपण सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. बघा भगवान अवतीर्ण झाल्यानंतर वसुदेवाने गोकुळामध्ये परमात्म्याला आणून घातल्यानंतर तिथे प्रत्यक्ष आनंद प्रगट झाला. गोकुळेच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. त्यांनी व्यक्त कसा केला तो आनंद बघा. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया उभारल्या तोरणं उभारले आणि आनंदाने नृत्य करू लागले नाचू गाऊ लागले करती कथा गाती गाणे. आणि भगवान परमात्मा ज्यावेळेला तिथे प्रगट झाल्यानंतर हळूहळू मोठे व्हायला लागले. परमात्म्याने पहिला शब्द आपल्या मुखाद्वारा उच्चारला. काय बोलले ऐका परमात्मा. कहना लागे मोहन मैया मैया हो नंद बाबा को बाबा बलदाऊ को भैया कहना लागे मोहन मैया मैया. भगवान परमात्मा बोलायला लागले. बोलता बोलता परमात्मा रांगायलाही लागले. कसे तळवे तळ हात टेकीता. जरा टाळी वाजवा सगळ्यांनी. तळवे तळ हात टेकीता डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीता डाव्या गुडघ्याने रांगत. रंगानी रंगनाथ तुम्ही देखीलास हे. 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 वरती हात करा जरा. सगळ्यांनी वरती हात करा. एक टाळी वाजली पाहिजे. वारे वा कळवाडे. पैसागे आणि कृष्णाची या मागे. तळवे तळ हात टेकीता डाव्या गुडघ्याने रांगत. तळ हात टेकीता डाव्या गुडघ्याने रांगत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रंगानी 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 रंगनाथ तुम्ही देखीलास हे. 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 टाळी वाजवा जरा आमच्या दिनू दादा करता. क्या बात आहे महाराज. काय वाजव. हो. रंगणी रंगनाथ तो म्या देखील असये. परमात्मा रांगायला लागला. आणि रांगत असताना त्याने काय केलं. रांगत रंगणी चोरीत लोणी धावोणी धरती गवळणी रे. परमात्म्याने लोणी चोरी करायला सुरुवात केली रांगतानाच. आणि चोऱ्या करायला लागल्या. सगळ्या गोकुळामध्ये सगळ्यांना कळालं या चोरी करतोय म्हणून सगळ्या गाराने घेऊन येऊ लागले. तिसरी आली धावोणी आणि बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी बेनी दोन्हीची गाठ देवोनी. अनेक खोड्या परमात्म्याने केल्या. गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा तान्हा कोठवरी सोसू धिंगाणा. एक गोपिका आली. एक यशोदे त्या कृष्णाला सांग गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. यशोदे 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 हे यशोदे ग यशोदे 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 कृष्णाला सांगावे.
80 वर्षाची जखड म्हातारी गवळण आली. हे कृष्णा, सगळ्या गोकुळात चोरी करशील पण माझ्या घरी एकदा चोरी करून दाखव, नाही तुला रंगे हात पकडला तर नावाची शांताबाई म्हणून घेणार नाही. देव म्हणला हिच्या घरी गेलं पाहिजे बाबा, आणि सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. म्हणले आज बरोबर हिच्या घरी चोरी करायला जायचं. तर ती गवळण अशी धावपळ करीतच घरी गेली. आता तिने नियोजन करायला सुरुवात केली ना, हा घरी येणार म्हणून. आपल्या दरवाजाला भली मोठी कुलूप बांधली महाराज, कुलूप लावली आणि पाठीमागच्या दरवाजाने आतमध्ये गेले ना, आतल्या बाजूने त्या कडी कोंड्याला एक घंटी बांधली. आपल्या देवघरात असते की नाही अशी घंटी बांधली. आणि घंटी बांधल्यानंतर ती गोपिका निवांत झोपली. काही काळाने परमात्मा आले तर पेंद्या म्हणला, कृष्णा अरे एवढी मोठी कुलूप आहे, ती कुलूप तोडली पाहिजे बाबा. कृष्णाने सांगितलं, अरे हे तर काम मी बालपणात केलेलं आहे. का ग बगरिटा मारिले बाळपणी, अवघी दैत्य काणी बुडविले. आणि मग या कुल्फीचं काय घेऊन बसलाय? कुल्फीकडे पाहिलं तर कुलूप उघडलेली आहे. आणि सगळ्या गोपाळांना आनंद वाटला. म्हणले दरवाजा उघडला, पण कृष्णाने थांबवलं. थांबा, आतमध्ये घंटी आहे म्हणले. आणि घंटीमुळे आपल्याला लगेच मध्ये जाता येणार नाही. मग घंटीचा समाचार घेतला. विचारलं, काय ग इथं कस काय आली? त्यावेळेला तिने सांगितलं, काही नाही, गवळणीनं मला इथं बांधलेलं आहे. कशासाठी? म्हणले तुम्ही दरवाजा उघडाल तर तू दरवाजा उघडताना मी वाजेल, माझा आवाज झाला की गवळणी जागी होईल आणि तू मला रंगे हात पकडेल. असं का म्हणले? याच्याकरता तुला इथं बांधलेलं आहे का? मग कृष्णाने विचारलं, हे घंटीबाई वाजणार का? तर घंटीनं सांगितलं, अजिबात वाजणार नाही. म्हणजे का बरं? अरे म्हणले गवळणीनं जर मला इथं बांधलेलं आहे, पण निर्माण करणारे तुम्ही असल्यामुळे मला वाजता येणार नाही. आणि दरवाजा उघडला महाराज. घंटी होती ती तळवाड्याची घंटी होती, अजिबात वाजली नाही. इमानदार घंटी होती, अजिबात वाजली नाही. दरवाजा उघडला. परमात्मा गोपाळाने घेऊन आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर जिथे घागरी ठेवलेल्या दया दुधाच्या, तिथे गेल्यानंतर पाहिलं तर पालथ्या घातलेल्या. इथं बहुसंख्येनं महिला बसलेल्या आहेत. मला सांगा, खरं सांगा, घागर भरलेली असल्या पालथी घालायची, बरोबर आहे ना? अरे झोपल्या का काय? घागर भरलेली असल्या पालथी घालता येत असते वय? नाही नाही. मग रिकामी असली की पालथी घालायची. देवाने पाहिलं घागर पालथी आहे म्हणजे याचा अर्थ नक्की याच्यात काही नसलं पाहिजे. परमात्मा माघारी फिरले, पण जाता जाता वरती पाहिलं तर शिंके लांबी येले दुरी. वरती पाहिलं आणि मग परमात्म्याने हात पुरेना म्हणून होतो तिघाचे मी वरी. सगळ्या गोपाळांना सांगितलं, तुम्हाला पोटभर खायचंय ना, तर एक काम करा, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे. आ करून उभा राहायचं. वाहतीच्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. परमात्म्याने त्या घागरीमध्ये असलेलं जे सार आहे ते सार परमात्म्याला खाऊ घातलं. आणि खाऊ घातल्यानंतर सगळे तृप्त झाले महाराज. पुरे म्हणाल तो वरी. देवा पुरे, आता तू स्वतः खाल्लं पाहिजे. देवाने स्वतः करता हात घातला तर कुठलं काय ठेवलं देवाने स्वतःला? पण आपल्या बोटाच्या सांधेमध्ये चिकटलेलं लोणी आपलं देवाने असं हातामध्ये घेतलं. आणि देवाने ते लोणी हातामध्ये घेतल्यानंतर ते खाणार तेवढ्यात जी घंटी वाजणार नाही म्हणली होती ती टन 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 वाजायला लागली. आणि टन टन वाजायला लागल्यानंतर गोपिका जागी झाली. आणि जागी झाल्यानंतर ती आता काही झोपली म्हणजे आरतीचं ताट घेऊन थोडी झोपली होती, अशी काठी घेऊन झोपली होती महाराज. आला तर म्हणले त्याला पहिलं फटकूनच काढते. आणि मग ती काठी घेऊन धावायला लागली. तिच्या पायातला पैंजणांचा आवाज ऐकायला आला गोपाळांना. तर गोपाळांनी मनोरा तोडला. शिंक्याला कोण लटकलं? तर भगवान परमात्मा लटकले. आणि मग धावत पळत आली, पाय पकडला, उतर खाली. तुझी आई, आम्ही गाराणे घेऊन जात होतो तर तुझी आई काय बोलायची महाराज? तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. किती 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 शिव्या घालायची माझी तुझी आई आम्हाला. आम्ही किती गाराणे सांगितले तरी सुद्धा ती मान्य करत नव्हती. ती म्हणायची, माझे आचुडे बचुडे ठकुडे ग राधे रूपडे. माझे आचुडे बचुडे ठकुडे ग राधे रूपडे. माझे आचुडे बचुडे ठकुडे ग राधे रूपडे. माझे आचुडे बचुडे
रामाचं गुणगान गायची महाराज. पण आता मात्र तुला रंगे हात पकडलं, चल तुझ्या आईकडे घेऊन जाते. असं ज्या वेळेला ताब्यात गवळणीच्या परमात्मा आल्यानंतर पायच पकडला ना गवळणीनं, तर परमात्म्याने अक्कल हुशारीने त्या गवळणीला आवाज दिला. परमात्मा म्हणू लागले, मामी, अहो मामी, मला खाली तरी घ्या म्हणले एकदा. मामी शब्द ऐकला महाराज गवळणीनं. 210 वर टेम्परेचर गेलेलं होतं गवळणीचं, असे रागाने पाय पकडला होता. पण मामी शब्द ऐकला आणि एकदमच आईस्क्रीम झाली, शांत गार झाली महाराज. म्हणजे द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांना तेव्हा कळालं मामी शब्दात काय ताकद असते म्हणून. खाली घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवू लागले. काय म्हणले जावई बापू तुम्ही, लोणी खायचं होतं तर मामीला एक मिस कॉल दिला असता तर लोण्याचा गागर घरी पोहोच झाली असती, कशाला एवढी धावपळ केल्याची. थांबा म्हणले मामी, माझा उमेदवार फुटला म्हणून तुम्हाला जाग आली. कोण उमेदवार? उमेदवार कोण? घंटी. आणि मग त्या घंटीला असं पुढे घेतलं. काय ग वाजणार नाही म्हणली, कस काय वाजली? तिने सांगितलं देवा तुम्ही दरवाजा उघडला, मी कुठे वाजली? अगं म्हणले तेव्हा नाही वाजली पण आता वाजली ना मेन ऐन वेळेला. का बरं वाजली सांग? तर घंटीने दिलेलं उत्तर फार गोड आहे. घंटी म्हणली देवा दरवाजा पहिला उघडला मी वाजले नाही, पण आता मला का वाजावं लागलं सांगू तुम्हाला. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या हातावर लोण्याचा गोळा घेतला आणि तो लोण्याचा गोळा खाणार, त्यावेळेला माझ्या बापाची मला आज्ञा आहे. वेदरूपी बापाने मला आज्ञा केलेली आहे की म्हटले ज्या ज्या वेळेला भगवान परमात्म्याला नैवेद्य समर्पित केल्या जाईल त्या त्या वेळेला घंटीनं वाजलं पाहिजे, त्या त्या वेळेला घंटीनं वाजलं पाहिजे. बऱ्याच महावारकरी भागवतांना माहितीच नाही देव घरात घंटी कशा करताय. ऐका नाही, ते लेकरू घरातलं रडायला लागलं की ते घंटी वाजवतं. गप बाळू गप, अशी कानाखाली वाजवा त्याच्या. अरे बाबा आरतीच्या वेळेला घंटी वाजली पाहिजे, नैवेद्य समर्पित करताना घंटी वाजली, बरोबर आहे की नाही? याच्याकरता घंटी आहे. आनंद वाटला त्या घंटीला, देवाला आनंद वाटला, अभयदान दिलं. जा कलियुगामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये तुला राहण्याकरता व्यवस्थित जागा भेटेल. आणि मग गवळणीला म्हणू लागले चल आता कुठे जायचं आहे. त्यावेळेला हात पकडला आणि ताड 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 निघाली. परमात्म्याने दारात बसला होता तिचा पतिदेव, मायेचं आवरण टाकलं, आपला हात काढून घेतला, त्याचा हात तिच्या हातामध्ये दिला. दुसऱ्या गल्लीनं परमात्मा पळत गेले तर आई काम करत होती. आई मला कडेवर घे. आई म्हणली वेड आहे का रे, 12 म्हणला 12:30 वाजले तरी थांबे ना. गप्पाईस हो बाजूला, मला करू दे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण रडायला लागले. तर मला सांगा कोणती आई आहे तिचं काम चालू आहे लेकरू रडायला लागलेलं आहे. लेकरू रडायला लागलं की 1000 कामं बाजूला ठेवणार आणि लेकराला मांडीवर घेणार. तसं कृष्णाला मांडीवर घेतलं आणि कृष्णाने पहिला प्रश्न विचारला, आई माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागतंय तुला. आईनं विचारलं काय प्रश्न आहे? अगं म्हणले आई मला खरं सांग, माझे बाबा तुझे कोण लागतात ग? लहान पोरं काही विचारू शकतात, माझे बाबा तुझे कोण लागतात म्हणले. आणि तिने सांगितलं काही नाही, तुझे बाबा माझे पतिदेव लागताय म्हणे. आणि मग आई मला सांग तू माझ्या बाबाची कोण लागते? अरे म्हणले किती सोपं आहे, मी त्यांची ते माझे पतिदेव लागतात आणि मी त्यांची बायको लागते. एवढाच शब्द ऐकला आणि भगवान श्रीकृष्ण झाले ना महाराज, वा रे वा म्हणले, माझ्या बाबाला बायको आहे आणि मला बायको नाही. आत्ताच्या आत्ता आई मला बायको पाहिजे, म्हणजे मला नाही बरं का त्याला. यशोदा म्हणली काय कमाल आहे बाबा, 20-20 एकरावाले, 50-50 हजार रुपये महिन्यावाले मुलं, त्यांना बायको भेटे ना आणि तुला कुठून भेटायची रे? तर ते कृष्णाने सांगितलं आई काळजी करू नको, पत्ता सांगतो जायचं आणि घेऊन यायचं. काय पत्ता गोड सांगितलाय का? राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया करा दो मेरो ब्याह. यशोदा म्हणली वेडा आहे माझा कृष्ण, नजर तेरी खोटी है, उम्र तेरी छोटी है, कैसे करा दो तेरो ब्याह. हो म्हणले बाजूला तू लहान आहे अजून. आणि हे
सगळं चालू असताना ते सोंग आलं बाहेरून. कोणतं? ते पतीचा हात घेऊन ए यशोदे बाहेर ये म्हणले. यशोदेनं आवाज ऐकला, मांडीवरचा कृष्ण खाली ठेवला, निघाली, दरवाजा उघडला तर पदर पकडला देवाने. थांब बाई, मला कडेवर घे आणि मग चल म्हणे. कृष्णाला कडेवर घेतलं, निघाली, दरवाजा उघडला तर गवळण उभीच होती. काय ग म्हटले, काय म्हणणं आहे तुझं? आपलं म्हणणं यशोदेला सांगा म्हणून तिच्याकडे पाहिलं तर कृष्ण तिच्या कडेवर दिसला आणि म्हणली, बाप रे, माझं म्हणणं तर हिच्या कडेवर आहे. आणि मग विचार करायला लागली, जर कृष्ण जर यशोदेच्या कडेवर आहे तर माझ्या हातात कोणाचा हात आहे? पाठीमागं वळून पाहिलं तर पिंट्याचा पप्पा निघाला. म्हणले, का हो तुम्ही केव्हापासून? अगं म्हणले, घरापासून मीच आहे, तू मागं सुद्धा पाहिनच चालली आपली. आणि मग यशोदेच्या कडेवर असलेला भगवान श्रीकृष्ण असा भुवया उडवायला लागला. कसं काय? आपल्या नादाला नाही लागायचं माय, ऐका. आणि मग ती गवळणीनं हात जोडले. गवळणीच्या लक्षात आले, अरे हा सामान्य नाही, हा ब्रह्मविधीचा जनिता, याला कोणी धरू पाहता, हा कैचा येईल हातागे गोकुळच्या नारी. आणि मग एक दिवस यशोदेच्याच घरी कृष्णाने खोडी केली. यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा खोड्या दे टाकोनी. कृष्णा, अरे खोड्या करू नको बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, नको बाबा खोड्या करू, खोड्या नको करू, चांगलं नाही वाटत. आपण मोठ्या घरचे आहेत, मोठ्या घरच्या माणसाने खोड्या करू नये, ऐका नाही, मोठ्याच्या लेकरांना आपण. आणि म्हणून तू जर खोड्या करायचं बंद करत नसेल तर ऐक, उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. आणि मग देवाला आनंद वाटला, सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्यांना रानात दुसऱ्या दिवशी जायचं म्हणल्यानंतर परमात्म्याचा शृंगार यशोदेनं केला. कसा केला ऐका. खांद्यावरे कांबळे, हातामध्ये काठी, चारितसे धेनू, चारितसे धेनू, सावळा सावळा जग जेठे. असा भगवान परमात्मा निघाला महाराज गाई चारण्याकडे. आणि गेल्यानंतर तिथे अनेक खेळ खेळले. खेळ खेळल्यानंतर सगळे थकले आणि थकल्यानंतर सगळ्यांच्या शिदोरे एकत्रित केल्या आणि भगवान परमात्म्याने विधान केलं, ऐका रे गोपाळानं, माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय, सोरोनिया माय नवनीत आणावे. सगळे गोपाळ म्हणले, बाबा आई खायला देत नाही बाबा, तू म्हणतोय आई आणावे नवनीत, पण आईला मागितलं तर आई म्हणते नको बाबा, आई देत नाही खायला. तर त्यावेळेला कृष्णाने सांगितलं, आईकडे कसं मागितलं? आईकडे मागण्याची पद्धत आहे. परमात्म्याने आईकडे मागण्याची पद्धत सांगितली. कसं मागायचं आईकडे? हात जोडायचं, विनम्र भावाने आईला विनंती करायची, हे आई यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल ग, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल ग, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल ग, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल ग. सात गव्हाची पोळी लाटी, माझ्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरण पोळी करून दे ग मोठी, मला पुरण पोळी करून दे ग मोठी. आई अनंत गुणासाठी मला जेवू घाल ग. जरा वरती हात करून टाळी वाजवा सगळ्यांनी. झालंय आपलं कीर्तन. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल ग, 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 यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल ग. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल ग, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल ग. आई ग मी तुझा एकुलता एक, आई ग मी तुझा एकुलता एक, गाया राखीतो 9 लाख, राखीतो 9 लाख, गाया राखून जगली माझं नख, मला जेवू घाल ग, मला जेवू घाल ग, मला जेवू घाल. अरे जरा टाळी तरी वाजवा. यशोदे घराकडे
परमात्म्याने नामदेवरायांना पुढे केलं. नामा विनवी केशवासी गाया राखी तो वनासे जावणी सांगा यशोदेसे मला जेवू घाल ग जेवू घाल. असा इकडे जेवायला मागायचं बाबां. सगळे गोपाळ गेले घरी. काय असेल ते आणलं देवाच्या ताब्यात दिलं. देवाने त्याला एकत्रित केलं आणि एकत्र केल्यानंतर त्या शिदोरींचा तयार झाला काय काला. आणि परमात्म्याने तो सगळा तयार झालेला काला सगळ्या गोपाळांना वाटला. महाराज भानुदास गीती गात भानुदास गीती गात भानुदास गीती गात भानुदास गीती गात परमात्म्याने सगळ्यांना काला दिला. तिथे ज्ञानोबाराय आहे तुकोबाराय. ज्ञानोबारांनी तो काला घेतला आणि स्वतः करता ठेवला नाही. ज्ञानोबारायांचं अंतःकरण व्यापक आहे. ज्ञानोबारांनी तोच काला पंढरपुरात आणला आणि ज्ञानोबारांनी सगळ्या वारकऱ्यांना तो काला वाटला. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटे माझा ज्ञानराज गोपाळांसी लाया वाटी. ज्ञानोबारांनी तो काला तिथे वाटला. तो काला स्वतः करता सीमित ठेवला नाही. व्यापकत्वाचं दिव्य दर्शन त्यांना दिलं आणि तोच काला आपल्या या तळवाड्यामध्ये उपस्थित झालेला आहे. म्हणून ज्ञानोबारांचे मोठे उपकार आपल्यावर आहे. ज्ञानोबारांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितसे. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नो हे अंगभूत युक्ती. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. एकदा वरती हात करा सगळ्यांनी. मृदंग सम्राट दिनेश दादा आदरणीय इकडे सगळे गायनाचार्य मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांच्या चरणावरती दंडोत प्रणाम करतो. उपस्थित परिसरामधून आलेले सगळे भावी भक्ती मंडळी सगळ्यांच्या चरणावरती दंडोत प्रणाम करतो. आदरणीय आमचे निखिल दादा आदरणीय आमचे कांगणे महाराज या सगळ्यांच्या चरणावरती दंडोत प्रणाम करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. माझ्या पाठीमागे सगळे वैष्णव बालगोपाल टाळकरी आहेत. सगळ्यांनाही धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. या आपल्या तळवाडे गावामध्ये जसा भव्य दिव्य अशा स्वरूपाचा सोहळा झाला अतिशय देखण्या स्वरूपाचा. मला असं वाटतं भगवान परमात्म्याला विनंती करूया हे प्रभू 27व्या वर्षामध्ये जो आमचा आनंद आहे 27व्या वर्षामध्ये जो आमचा उत्साह आहे तो असाच टिकून राहायला पाहिजे आणि आमचं 27वं वर्ष शताब्दी महोत्सवामध्ये परिवर्तित व्हायला पाहिजे. आणि त्या कार्यक्रमाकरता आपली सगळी मंडळी उपस्थित तरुण असले पाहिजे. नियोजनाकरता वाजवायला दिनेश महाराज गायनाचार्य मंडळी हे सगळे असले पाहिजे. असा भव्य आणि अभूतपूर्व सोहळा आपला झाला पाहिजे. अशाच तोलामोलाचा त्याच अधिकाराचा सोहळा जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे वेडेवा करा क्षमा पराध महाराज पुकारिला कारण करा क्षमा पराध महाराज ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज लांबविले दुरे होतो तिघाचे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो निघडे
पहा तिच्या धारा घ्या रे दोहेच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे तुम्ही वारे दोहेकडे मुख पसरोणीकडे का मने हाती ठोका तुम्ही वारे दोहेकडे मुख पसरोनी कंठे धरेला कृष्णमणी अवघा जणी प्रहाच काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम